तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर देवेंद्र उबाळे साहेब, ऑल इंडिया BSNL पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष संधी साहेब, जनरल सेक्रेटरी विजय सोनवणे साहेब, नाशिकचे महाप्रबंधक रावत साहेब, प्राध्यापक उमेश पठारे, बाबूसिंग साहेब, नरेश गायकवाड साहेब, ॲडव्होकेट सतीश काळवेंडे, ठाण्याहून आलेले ॲडव्होकेट साबळे साहेब, गोंडानेजी आणि तामिळनाडू, पंजाब, दिल्ली इथून आलेले विविध आपल्या संघटनेचे पदाधिकारी. विजय सोनवणे साहेबांनी संघटनेबद्दल माहिती सांगितली आणि तुम्हा लोकांनी सुनील सोनवणे साहेबांनी हां ते पण मोठे साहित्यिक आहेत. त्यांची पुस्तकच माझ्याजवळ असतात. बरं, तर सोनवणे साहेबांनी जो संघटनेचा परिचय दिला आणि संघटना उभारणी करण्यासाठी जे त्यांनी आणि आपण सर्वांनी पाऊल उचललं, सहभाग घेतला, यासाठी मी आपणा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. सामाजिक जाणीव ठेवून स्वतःच्या डिपार्टमेंटच्या काही समस्या आणि सामाजिक समस्या असा समन्वय घेऊन आपण ही संघटना चालवत आहात. हे खरं समाजकार्य आहे, भूषणावं आहे. जेव्हा जेव्हा BSNLचा उल्लेख होतो त्यावेळी सुरुवातीला असलेल्या BSNLच्या फोनची कोणाला आठवण होत नसणार. मी इथे नाशिकला 98ला न्यायाधीश होतो, नाशिकच्या न्यायालयामध्ये. तो मी सतत माझ्याजवळ फोन ठेवला. 2002ला पर्यंत, मग 2002ला इकडे फ्लॅट वगैरे घेतला. तोच फोन मी तिकडे कॅरी केला, तर मला एका फोनवर एक फोन गिफ्ट दिला BSNL. म्हणजे एवढं औदार्य असणारं BSNL, ते BSNLचा फोन सोडायची अजूनही इच्छा होत नाही. म्हणजे इतकं गावखेड्यामध्ये आणि सर्व याच्यामध्ये BSNLचं कार्य आणि प्रेम, जे सरकारी उपक्रम असतात त्या सरकारी उपक्रमावर जो एक भारतीय नागरिक प्रेम करतो, मग तुमचा तो सरकारी दवाखाना असो की कुठलाही सरकारी उपक्रम असो, ते प्रेम खाजगी उपक्रमावर कधीच निर्माण होत नाही. कितीही खाजगी उपक्रमाने तुम्हाला सर्व्हिस चांगल्या दिल्या तरी सरकारी उपक्रमाचं प्रेम मात्र, त्याला आईचं प्रेम दाईला येत नाही म्हणतात, अशासारखी गंमत आहे. तर आपल्या देशामध्ये जे खाजगीकरण चालू आहे, त्या खाजगीकरणाचा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा तेव्हा मला बाबासाहेबांच्या किंवा आपल्या अस्पृश्यांच्या, बहुजनांच्या उत्थानाची जे प्रगती होत असताना अडथळे आणले त्या इतिहासाची आठवण होते. 1818ला भीमा कोरेगाव करून आपण ब्रिटिशांना सत्ता मिळवून दिली. ब्रिटिश जेव्हा इथं आले तेव्हा इथं मिलिटरीत जायला कोणी तयार नव्हतं, त्यांच्या रेल्वेत जायला कोणी तयार नव्हतं. इथला जो दलित पीडित समाज होता, विशेषतः महार समाज, हा त्यांच्या नोकऱ्यांमध्ये, रेल्वेमध्ये, मिलिटरीमध्ये गेला. त्यांच्या अनेक छोट्या मोठ्या लढायामध्ये त्यांना साथ दिली. आणि ब्रिटिश लोकांचा एक धोरण होतं की जे त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये आहे त्यांना कंपल्सरी एज्युकेशन होतं आणि ते इंग्रजीमध्ये. त्यामुळे ब्रिटिशांच्या नोकरीमध्ये गेलेला जो महार समाज होता तो पर्यायाने शिकू लागला आणि इंग्रजी पण यायला लागलं. त्यांचा राहणीमानाचा दर्जा वाढला, त्यांचे प्रमोशन व्हायला लागले, वरच्या पदावर गेले. आणि तिथेच मग
जातीय मनोवृत्तीच्या लोकांचं पोट दुखायला लागलं. कारण कालचा आमच्या पायाखाली राहणारा ज्वार माय बाप म्हणणारा, त्याला आम्हाला सलाम करावा लागतो, सॅल्यूट मारावा लागतो, कारण तो त्याचं प्रमोशन झालं, मोठ्या पदावर गेला. मग काय केलं त्यांनी? ब्रिटिशांचे कान भरले आणि ब्रिटिशांना सांगितलं की हे लोक जर राहिले तर इथे तुम्हाला सत्ता नेहमीसाठी ठेवणं धोक्यात होईल. आता ते रूलर, राज्यकर्त्यांना काय पाहिजे असते? सत्ता आपली कशी चालेल, सुरळीत, एवढंच बघायचं असतं. बघतात ते. त्यांनी सांगितलं की हे, त्यांनी असा फतवा काढला या लोकांच्या सांगण्यावरून की मिलिटरीमधून, सैन्यामधून महारांना काढून टाकण्यात यावं. आणि ब्रिटिश सरकारने 1895ला एक आदेश काढला की जो फौजदारी स्वरूपाचे, म्हणजे काय म्हणतात त्याला, फौजी, आर्मी, म्हणजे सोल्जर्स नेचरचं जे सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये महार राहणार नाही. त्याला वेळ थांबा. आणि एक नंतर ऑर्डर काढला की जे आहेत त्यांना पेन्शन घेऊन कंपल्सरी पेन्शन देऊन पेन्शनमध्ये काढा. ज्या महार समाजाने या ब्रिटिशांना इथे राज्य करायला युद्ध करून जिंकून दिलं, भीमा कोरेगाव करून दिलं, त्या महार समाजाला मिलिटरीमधून काढून टाकलं. याचा फार खेद व्यक्त केला त्यावेळी वलंकर होते, त्यावेळीचे जे कार्यकर्ते होते त्यांनी. आणि ब्रिटिशांना लिहिलं की बाबा आम्ही एवढं तुमच्यासाठी केलं आणि तुम्ही आम्हाला काढून टाकताय, आम्हाला परत घ्या. ते परत घ्यायला तयार नाही. तिकडे राणीला पत्र, राजाला पत्र पाठवायचे इंग्लंडला, नकारार्थी उत्तर यायचे. पण निसर्गाची किमया, 1914ला पहिलं महायुद्ध आलं आणि मग ब्रिटिशांना मिलिटरीची गरज भासली, सैनिकाची गरज भासली आणि त्यांनी परत महार सैनिकांची भरती केली. 1918ला पहिलं महायुद्ध संपलं, परत काढून टाकलं. परत अस्पृश्य कार्यकर्ते सभा संमेलनं घ्यायचे, त्यांना विनंती करायचे, पत्र पाठवायचे की बाबा आम्हाला घ्या. ते काही घेतच नव्हते. शेवटी 1939ला दुसरं महायुद्ध आलं. तोपर्यंत बाबासाहेबांचा उदय झालेला होता. मिलिटरीमध्ये जो सोल्जर कॅडर असतो आणि त्याच्यापुढे त्याच्यामध्ये घेतलं होतं, पण बाकीचा जो काय म्हणतात सेवेकरी वर्ग असतो तो मात्र त्यांनी ठेवला होता. त्यामुळे बाबासाहेबांचे वडील त्यामध्ये टीचर म्हणून होते, पद वगैरे द्यायचे ते, पण सोल्जर म्हणून नाही द्यायचे. मग दुसरं महायुद्ध आलं, परत त्यांनी भरती घेतली. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना ठणकावून सांगितलं की आता जर तुम्ही आम्हाला काढून टाकलं, आता आम्हाला काढून टाकायचं नाही, नाही तर मग आम्ही तुमच्या सैन्यामध्ये राहणार नाही, आताच येणार नाही. ब्रिटिशांनी ते ऐकलं आणि 1942ला पहिलं महार रेजिमेंट त्यांनी स्थापन केलं. आणि मग त्या महार रेजिमेंटनी भारताच्या प्रत्येक युद्धामध्ये फार चांगली कामगिरी केली. सीमेवर सगळ्यात आधी समोर असणारा महार रेजिमेंटच असायचा. हा विषय सांगण्याचं कारण असं की जेव्हा जेव्हा आमची प्रगती होते तेव्हा तेव्हा असे अडथळे आणले जातात. तेव्हाही प्रगती होत होती म्हणून अडथळे आणले, आणि आता आमची प्रगती व्हायला लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये रिझर्वेशनची तरतूद करून ठेवली आणि त्यामुळे शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये समाज पुढे जाऊ लागला. बाबासाहेबांनी रिझर्वेशनचं महत्त्व सांगत असताना म्हटलं की तुम्ही सरकारी नोकऱ्या करा,
जो समाज सरकारी नोकऱ्यामध्ये असतो त्याची ऊर्जिता अवस्था होते, म्हणजे त्याचा विकास होतो. त्यांनी ब्राह्मणांचं उदाहरण दिलं. ते म्हणतात की ब्राह्मणांचं महत्त्व यासाठी आहे की ते सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे. त्यांनी एक दोन अशी उदाहरणं दिली की जो समाज, एक माणूस जर त्या क्षेत्रामध्ये पदावर असेल तर त्याचा कसा दबदबा असतो, ते सोशल इमेज डेव्हलप करण्याचा हा कार्यक्रम होता. सामाजिक इमेज. सरकारी नोकऱ्यामध्ये तुम्ही केवळ आपलं पोट भरणे किंवा आपले उपजीविकेचं साधन निर्माण व्हावं या हेतूसाठी नव्हतं, तर सरकारी नोकरी गेल्यानंतर त्या समाजाची उन्नती होईल आणि ती उन्नती ही समाजाची उन्नती होईल, म्हणजे सोशल इमेज डेव्हलप होईल. जातीवाद कसा नष्ट होईल, जेव्हा तुमची सोशल इमेज डेव्हलप होईल की हा समाज सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, सरकारी नोकऱ्यात आहे, म्हणजे जरा पॉवर आहे, मग त्याच्या कोणी वाटे जाणार नाही. हे लॉजिक होतं. आणि 1882ला हंटर कमिशनला आरक्षणाची मागणी करताना महात्मा फुलेंनी किंवा 1932ला गोलमेज परिषदेमध्ये आरक्षणाची मागणी करताना बाबासाहेबांनी हेच सांगितलं की एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी इथं निर्माण झाली आहे, त्यामुळे इतर समाजाच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. ही आरक्षणाच्या मागची भूमिका होती. परंतु जसा आपण प्रगती करायला लागतो असं कुठंतरी अडथळे आणले जातात. 1951ला मद्रास सरकारने SC, ST, OBC विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेमध्ये आरक्षण राहील असा एक GR काढलेला होता. त्या GRच्या विरुद्ध एक उच्चवर्णीय व्यक्ती मद्रास उच्च न्यायालयात गेला. त्यांनी म्हटलं की ह्या GRमुळे समाजामध्ये विषमता निर्माण होईल. मद्रास उच्च न्यायालयाने त्याचं म्हणणं ऐकलं आणि तो GR रद्द केला. त्याला आता तामिळनाडू सरकार म्हणतो आपण. मग ते मद्रास सरकार सुप्रीम कोर्टात गेलं दिल्लीला. सुप्रीम कोर्टाने ते ऐकलं आणि सुप्रीम कोर्टाने मद्रास राज्य हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. म्हणजे शिक्षणामध्ये आरक्षणाचा जो तरतूद केली होती ती रद्द केली. त्यांचं दुसरं असंही म्हणणं होतं की संविधानामध्ये फक्त शैक्षणिक नोकऱ्यांच्या आरक्षणाची तरतूद आहे, शैक्षणिक तरतूद नाही आहे, शैक्षणिक याची राखीव जागाची. पण बाबासाहेबांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये आर्टिकल 46 नुसार अशी तरतूद करून ठेवली की सरकारला मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी विविध योजना करता येईल. परंतु ते इतकं संकुचित विचार करत होते की 16(4) जी व्याख्या आहे ती शिक्षणाला लागू होत नाही. मग सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलं. त्यावेळी बाबासाहेब विधिमंत्री होते. बाबासाहेबांना जेव्हा ते कळलं की सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मद्रास सरकारचा SC, ST, OBC विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या सवलतीचा GR रद्द केला, तेव्हा बाबासाहेबांना संताप झाला की मी मोठ्या प्रयासाने संविधान सभेमध्ये गेलो, माझ्या दलित पीडित शोषित बहुजन समाजाच्या उत्थानासाठी विविध योजना केल्या आणि हे सर्वोच्च न्यायालय म्हणतं की संविधानामध्ये शैक्षणिक तरतूद नाही आरक्षणाची. मग आता याच्यावर उपाय काय? जेव्हा जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असतो तो पलटवण्यासाठी मग संसदेमध्ये एक बिल आणावं लागतं आणि त्या बिलाच्या द्वारे तो निर्णय पलटवावा लागतो. मग त्यांनी पहिलं 1951ला पहिली घटना दुरुस्ती किंवा घटना सुधारणा म्हणतो आपण, ही सादर केली आणि त्यामध्ये 15(3) हे कलम ॲड केलं की ज्यामुळे सरकारांना, राज्य आणि केंद्र सरकारला शिक्षणामध्ये आरक्षणाची तरतुदीचे अधिकार देण्यात आले. ज्यावेळी त्यांनी बिल सादर केलं त्यावेळीची मोठे मजेदार किस्सा आहे की त्यावेळेचे जे खासदार होते
ते म्हणाले की मिस्टर आंबेडकर, या घटनेचं मंदिर तुम्ही उभं केलं आणि तुम्हीच ते पाडता. तर बाबासाहेबांनी मोठं मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणले, मंदिर मी जरूर बांधलं, पण पुजाऱ्यानं जर घाण केली ते कोणी साफ करायचे. आणि ते पहिली घटना दुरुस्ती खुद्द बाबासाहेबांनी करून घेतली. आणि 15(3) तरतूद झाल्यामुळे जेव्हा खाजगी इन्स्टिट्यूटमध्ये रिझर्वेशन राहणार नाही असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला होता. एक वैद्यकीय महाविद्यालयाच्या संस्था चालकांची संघटना सर्वोच्च न्यायालयात गेली आणि त्यांनी म्हटलं आम्हाला हे रिझर्वेशन लागू होणार नाही. सुप्रीम कोर्टाने ते ऐकलं, परंतु नंतर आपल्या गव्हर्नमेंटनी तो निर्णय बदलवला आणि 15(4) हे कलम टाकलं आणि खाजगी संस्थांमध्ये फक्त अल्पसंख्याक संस्था सोडून राखीव जागा राहतील अशी तरतूद केली. जर 15(3) तरतूद बाबासाहेबांनी केली नसती तर 15(4) तरतूद गव्हर्नमेंटला करता नसती आहे. एवढं ते संलग्न आहे दोन्ही गोष्टी. आणि म्हणून आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्याला 10-20 घरामागे एक इंजिनियर पोरगा दिसतो, मेडिकलचे मुलं दिसतात. कारण काय आहे की प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची जी फीज आहे, आज मेडिकल कॉलेजची एका वर्षाची फी 5 ते 7 लाख रुपये आहे. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची 5 वर्षाची 25-30 लाख रुपये देण्याची आपली ऐपत आहे का? इंजिनिअरिंग झालेले मुलं गरीब घरातले, ज्यांचे 1.5 लाख 2 लाख, आता काही ठिकाणी 2.5 ते 3 लाख रुपये वर्षाची फीज आहे, ती सरकार देते. प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला सरकार पैसे देते त्या तरतुदीमुळे नवीन. आणि म्हणून हे मुलं शिकू शकले. याचं सर्व श्रेय बाबासाहेबांनी केलेल्या पहिल्या घटना दुरुस्तीला जातं. आता बरेचदा असा विषय निघतो की बा आता आपल्या देशामध्ये अनेक जाती, मराठा आहे, गुजर आहेत, तिकडे पटेल आहेत, काही ठिकाणी ह्या आपल्याला आरक्षण मागतात. तर बरेचदा असा एक सूर निघतो की बा बाबासाहेबांनी आम्हालाही त्यावेळी दिलं असतं आरक्षण तर आम्हाला आता आंदोलन करायची गरज भासली नसती. म्हणून हे स्पष्ट करणं गरजेचं आहे आम्ही सर्व लोकांनी की बाबासाहेबांनी कोणत्याही एका विशिष्ट जातीला आरक्षण दिलेलं नाही. इव्हन त्यांच्या महार जातीला पण आरक्षण दिलेलं नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांनी संविधानामध्ये एक सिद्धांत मांडला. मागणी जरूर केली गोलमेज परिषदेपासून, सायमन कमिशन पासून त्यांची मागणी होती, पण संविधानामध्ये एक सिद्धांत दिला की जो सामाजिक दृष्ट्या मागास आहे, जो समाज शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे आणि ज्या समाजाचं प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व कमी आहे त्या समाजाला आरक्षण मिळते. आणि मग त्या समाजाचे आयडेंटिफिकेशन कसं करायचं तर त्याचा एक आयोग नेमून त्या समाजाचं आयडेंटिफिकेशन करायचं. मग संविधान निर्माण करत असताना असा हा मुद्दा आला आणि काही सदस्यांनी म्हटलं की मिस्टर आंबेडकर, तुम्ही हे जे SC ST OBC म्हणता त्याची एक लिस्ट संविधानाला जोडा. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की ही लिस्ट जर संविधानाला लावली तर ते संविधान फार मोठं होईल, आपण हे काम राष्ट्रपतीवर सोपू. 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं, परंतु त्यावेळी SC कोण ST कोण याची यादीच नव्हती उपलब्ध. हे ऑगस्ट 1950ला संविधान अनुसूचित जाती 1950 आणि संविधान अनुसूचित जमाती 1950 या नावाने राष्ट्रपतीद्वारा तो आदेश काढण्यात आला. तो 1935च्या भारत सरकार कायद्याला असलेले जे SC ST होते त्याची छाननी करून ती यादी संविधानाला जोडली. 1935ला जी यादी झालेली होती ती
अस्पृश्यतेच्या कारणाने जे मागं होते मार्जिनलाइज क्लास जो होता, J.S. हटन नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 1931ला तो एक सर्वे केलेला होता. त्याचे काही निकष लावले होते. SC शेड्यूल कास्टची यादी करत असताना 10 निकष लावले होते. त्यातले महत्त्वाचे निकष असे होते की असा कोणता समाज आहे, कोणत्या जाती आहे की जो गोमांस खातो, अशा कोणत्या जाती आहे की ज्यांच्याकडे ब्राह्मण पूजेला जात नाही, तेही ब्राह्मणाला बोलवत नाहीत, अशा कोणता समाज आहे की जो सार्वजनिक पाणवट्यावर त्याला पाणी भरू दिल्या जात नाही. असे 10 निकष पास केलेल्या वर्गाला मार्जिनलाइज क्लास म्हणून त्यांनी जनगणनेमध्ये घेतलं आणि 1935ला मग त्यांना शेड्यूल कास्ट म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये घेतले. ती यादी ऑगस्ट 1950ला जोडण्यात आली. जो म्हणजे तो संविधानाचा भाग नाही आहे हा. हे संविधान अनुसूचित जाती 1950 आणि संविधान अनुसूचित जमाती 1950 हा वेगळा आदेश आहे राष्ट्रपतीचा, ज्याला आपण एक आदेश म्हणू, अध्यादेश म्हणू किंवा परिपत्रक पण म्हणू शकतो. बरेचदा असा गोंधळ होतो की त्याला संविधान शब्द लावल्यामुळे आपण म्हणतो की संविधानामध्येच हे आहे. बरेचदा संविधानाचं पुस्तक घेतलेली आमची मंडळी पहिले आमच्या कास्टची लिस्ट कुठं आहे म्हणून बघतात, पण तो संविधानामध्ये नाही आहे. मला सांगायचं आहे की बाबासाहेबांनी विशिष्ट जातीला असं आरक्षण दिलं नाही. मग हा मागासवर्गीय जो समाज आहे तो कोण, हा आयडेंटिफाय करावा, यासाठी कमिशन नियुक्त करावं, अशी मागणी बाबासाहेबांची पंडित नेहरूंना होती. त्यावेळी काकासाहेब कालेलकर आयोग नियुक्त झालं. काकासाहेब कालेलकर आयोगाने ओबीसी कोण म्हणून सर्वे केला, परंतु त्यांनी स्वतःच लिहून दिलं की हे ओबीसी जरी असेल तरी हा आयोग लागू करू नये, इथे जातीयता पसरेल, आणि तो मग नेहरूंनी गुंडाळून ठेवला. म्हणजे कुठल्या कास्टला आरक्षण द्यायचं हे आयोगाने ठरवायचं ना, आयोगाने मग राष्ट्रपतीद्वारा ते मंजूर करून, संसदेने मंजूर करून लागू करायचं. तर मराठा समाज जेव्हा आरक्षण मागतो त्यावेळी त्यांच्याही मनात असं येते की त्यावेळी बाबासाहेबांनी आम्हाला का आरक्षण दिलं नाही. तेव्हा मी सांगत असतो की बाबा, बाबासाहेबांनी तुम्हालाच नाही तर बाबासाहेबांनी आम्हाला सुद्धा असं स्पेसिफिक आरक्षण दिलं नाही. त्यांनी निकष दिले, त्या निकषामध्ये जो माणूस पास होईल, जो समाज पास होईल, त्या समाजाला ते आरक्षण मिळेल. थोडा आजच्या धार्मिकतेचा एक 5 मिनिट आढावा घेतो, मग आपल्या आत्मसन्मान चळवळीकडे घेतो. की भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हे तत्व दिलेलं आहे. संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये पूर्वी नव्हतं, परंतु संविधानाचं जे नेचर आहे ते धर्मनिरपेक्ष होतं. म्हणजे प्रत्येकाला आपला आपला धर्म पालन करण्याचा अधिकार राहील, परंतु देशाचा असा कुठला धर्म राहणार. 1976ला इंदिराजींनी 42वी घटना दुरुस्ती केली आणि उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकला. त्यांनी का टाकला माहीत नाही, परंतु त्यावेळी त्यांना वाटलं असेल की इथल्या काही जातीय शक्ती, धर्मांध शक्ती या देशाला एखादा विशिष्ट धर्म लावण्याचं किंवा संविधानाला विशिष्ट धर्माचा देश म्हणून बदल करण्याची शक्यता आहे, अशी भीती कदाचित वाटली असेल. परंतु त्यांनी ते 42वी घटना दुरुस्ती करून धर्मनिरपेक्षता टाकली. असं असतानाही जर आमच्या या देशामध्ये हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, कोणी म्हणेल मुस्लिम राष्ट्र झालं पाहिजे, तर हे संविधानाला धरून बाब आहे का? जे वैश्विक मूल्य आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, मानवी प्रतिष्ठा, ही वैश्विक मूल्य आहेत जे जगानं मान्य केलेली आहे. त्यामध्ये हे धर्मनिरपेक्षता मूल्य आहे. म्हणून त्यावेळी संविधान बनवत असताना विद्वान लोक होते, मिस्टर कामत होते, राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, हे सगळे लोक विद्वान होते. त्यांचे संविधान सभेचे जर आपण चर्चा वाचली
10 व्हॅल्यूम्स आहे मराठीमध्ये उपलब्ध करून दिले घोडेस्वार सरांनी नागपूरच्या. एकेकाचं भाषण विद्वत्ता प्रचूर आहे. त्या लोकांनी या देशाला कुठला धर्म दिला नाही. त्यांनी त्या शेवटच्या ड्राफ्टवर 284 लोकांच्या सह्या आहेत. आणि आता जर कुणी या देशाला हिंदू राष्ट्र करावं म्हणत असेल तर त्या संविधान निर्मात्याची बेईमानी नाही का? आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला 400 पार वगैरे पाहिजे असेल, बरं झालं इथल्या भारतीय नागरिकांनी ही चाल ओळखली आणि त्यांना त्यापासून रोखलं. परंतु हा धोका अजूनही कायम आहे. धर्मांध करणं फार सोपं आहे. हे फंडामेंटलिस्ट म्हणतात त्याला. मूलतत्ववाद रुजवणं खूप सोपं असतं. एका विशिष्ट समाजाचं स्वार्थ, विशिष्ट रक्ताचं स्वार्थ. परंतु म्हणजे धर्मांधतेशिवाय भारतीय संविधानाची मूल्य जोपासून सरकार चालवणं हे कठीण असतं. हे काम मनमोहन सिंगच्या सरकारपर्यंत झालं. परंतु नंतर सत्तेसाठी धर्मांधता पसरवणं हे फार देशासाठी धोक्याचं आहे. तुम्ही बघा, जेवढेही प्रगत राष्ट्र आहे, अमेरिका, युरोप, इंग्लंड, हे ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चन कम्युनिटी जास्त आहे तिथे. परंतु त्यांच्या संविधानामध्ये ख्रिश्चन हा धर्म, त्यांचा राष्ट्रीय धर्म ख्रिश्चन नाही आहे. सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन आहे. आज अमेरिकेचं संविधान हे जवळजवळ 2.25 वर्षापूर्वीच आहे. 200 वर्ष झाले त्यांच्या स्वातंत्र्याला. ब्रिटिशांच्या गुलामीत होते ते पण. त्यांनी सुद्धा सेक्युलर कंट्री ठेवली. आज ते इतकं प्रगत राष्ट्र आहे की सगळ्या जगावर त्यांचं अधिराज्य चालतं. पाकिस्तानने आपला धर्म, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने तिथे तो पाकिस्तानचा धर्म हा इस्लाम आहे. त्यांनी एक त्यांच्यामध्ये तरतूद आहे की त्यांच्या देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती हा मुस्लिमच राहील. त्यांचं प्रत्येक धोरण हे कुराणवर आधारित असते. आज काय परिस्थिती झाली आहे? तुम्ही कधी त्या पाकिस्तानचे बरेचसे यूट्यूबर्स आहेत, मुली आहेत, काही मुलं आहेत, विद्वान अभ्यासू असतात, तिथल्या परिस्थितीची माहिती देतात. हलाखीची परिस्थिती आहे आज त्यांची. ही धर्मांधता आपल्या देशामध्ये पसरणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. फ्रान्समध्ये जी क्रांती झाली, व्हॉल्टेर नावाच्या क्रांतिकारकांनी केली. फ्रान्समध्येही पोपशाही होती, हुकुमशाही होती. व्हॉल्टेरनी ते सगळं नाकारलं, लोकशाही आणली, सर्व धर्मनिरपेक्षता आणली. आज फ्रान्स जगातला सर्वात मोठा लोकशाहीवादी देश समजला जातो, म्हणजे त्यांचे प्रिन्सिपल्स. तर ही धर्मांधता पसरवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आपल्या इथं चालू आहे. 75 वर्षापासून, 75पेक्षा जास्त हिंदू राष्ट्र या देशाला करायचं धोरण. परंतु त्याला काउंटर करणारी मात्र एकही संघटना नाही. आज आपल्या संविधानाचे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही मूल्य जोपासणारी एक शिस्तबद्ध संघटना आपल्याकडे असावी याची एक गरज आहे. संपूर्ण म्हणजे भारत देशातल्या नागरिकांपासून. आपलं म्हटलं की आपण आपल्या आंबेडकरवादी या शब्दापुरता अर्थ घेतो, तसं नसून ह्या धर्मांधतेला काउंटर अटॅक करायचा असेल तर संविधानाच्या या मूल्यांची जोपासना करणाऱ्या एका संघटनेची गरज आहे. ब्रिटिशांनी जेव्हा आपल्याला सांगितलं की तुम्ही तुमचं संविधान बनवा, कॅबिनेट मिशन इथे आलं. 1945चं दुसरं महायुद्ध झाल्याने ब्रिटिशांना आपल्या दोस्त राष्ट्र पाहिजे होते. त्यांची पण सत्ता करण्याची ताकद राहिलेली नव्हती. त्यांनी आपल्याला
स्वातंत्र्य देण्याच्या हेतूने संविधान निर्मिती करायला सांगितली. ब्रिटिशांचं जर नेचर बघाल तुम्ही तर त्यांनी 2-3 वेळा म्हणजे सायमन कमिशन भारतामध्ये आलं किंवा गोलमेज परिषद त्यांनी घेतली. हे कशासाठी घेतली? त्यांनी इथल्या लोकांची मतं जाणून घ्यायचे. ते लोक ब्रिटिश रूलर्स जरूर होते, परंतु ते नॅचरल जस्टिस पण द्यायचे. इथल्या क्रांतिकारांना फाशी दिली पण त्याच्यावर खटला चालवायचे, चार्जशीट द्यायचे, दाखल करायचे, खटला चालवायचे, त्याला आपला बचाव करायची संधी पण द्यायची. हे डेमोक्रॅटिक कामं ते करायचे. तसंच सायमन कमिशनच्या वेळी पण त्यांनी विचारलं. बाबासाहेबांनी तेव्हाही आपल्याला आरक्षणाची मागणी केली. गोलमेज परिषद जी मुख्यतः ब्रिटिशांनी आयोजित केली होती, तर ते का केली होती? तर भारतामध्ये संविधान निर्माण करत असताना, त्यांना स्वातंत्र्य देत असताना ते कसं राहील, त्यांचं संविधान कसं राहील, ते कसं चालवणार. मला अशी खात्री आहे, मला असं वाटतं की भारतीय लोकांच्या एकंदरीत मानसिकतेचा विचार करून त्यांना एक संशय येत होता की हे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही मूल्य जोपासणारी, धर्मनिरपेक्षता मूल्य जोपासणारी संविधान निर्माण करतात की नाही. आणि म्हणून त्यांनी 1946ला संविधान निर्माण करायला सांगितलं. 46 ते 47 पर्यंत त्यांनी स्वातंत्र्य दिलं नाही. जेव्हा संविधान सभेमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आमच्या देशाचे मूल्य राहतील, उद्दिष्ट राहील, हे जेव्हा त्यांनी बघितलं, तेव्हा त्यांनी 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य दिलं. लॉर्ड माउंटबॅटन शेवटचे गव्हर्नर हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा 21 जून 1948 पर्यंत भारताचे गव्हर्नर होते. मला असं वाटतं स्वतःला की त्यांना इथे बघायचं होतं की हे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, लोकशाही, धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं पालन करतात की नाही. जर यांनी त्याच वेळी संविधानामध्ये हिंदू राष्ट्राची तरतूद केली असती तर मला वाटतं की ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलेलं नसतं. युनोमध्ये धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याचं एक चार्टर आहे की ते सगळ्या राष्ट्रांनी पालन करावं. आपल्या इथे जे धर्मांतर विरोधी कायदे आले त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी आहे की धर्मांतर करायचं असेल तर कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते. गुजरातमध्ये एक मागे फतवा काढला ऐन इलेक्शनच्या वेळी की बौद्धांना जर धर्मांतर करायचं असेल तर त्यांनी परवानगी घ्यावी. मी तर त्यावर एक आर्टिकल लिहिलं होतं, बाबा बौद्ध हे कधी कोणाला जबरदस्ती करून धर्मांतर करवत नाही. आमच्याकडे त्यांना द्यायला आहे काय किंवा प्रलोभन देऊन सुद्धा करत नाही. आम्ही बुद्ध धम्म संघ हे 3 रत्नाशिवाय काहीच देऊ शकत नाही. आम्हाला याच्यातून काढून टाक. तर ह्या आपल्या ज्या धर्मांतर विरोधी कायद्याचा अमेरिकेमध्ये अभ्यास झाला आणि हे मानवी मूल्यांचं उल्लंघन या कायद्यांमुळे होतं असं अमेरिकेच्या रिलिजियस कॉन्फरन्सच्या एका अहवालामध्ये म्हटले. त्यामुळे आपली इमेज खराब होते देशाची. याचा सुद्धा विचार आपल्या गव्हर्नमेंटनी केला पाहिजे. तर मी आपल्या सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटकडे येतो की बाबासाहेबांची चळवळ जी आहे ती महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहापासून सुरू होते. पाण्याला स्पर्श करून त्यांनी इथं मृतवत झालेल्या माणसाला जिवंत केलं. त्याला सांगितलं की हे तुझे अधिकार आहे आणि या आपल्या अधिकारापासून वंचित ठेवल्या जातं. नंतर काळाराम मंदिर सत्याग्रह केला. त्यांनी स्वतःच सांगितलं की बाबा मंदिरात जाऊन काही देव पावेल असा आमचा हेतू नव्हता, परंतु आमच्या लोकांना त्यांना दाखवून द्यायचं होतं की आम्हाला कसा भेदाभेद होतो आणि त्याच्यामध्ये एक स्वाभिमान निर्माण केला. आणि शेवटचा टप्पा होता धर्मांतराचा.
14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्यावेळी हिंदू आणि शीख या दोन धर्माच्या लोकांना अनुसूचित जातीचं आरक्षण लागू होतं। या दोनच लोकांना का होतं तर पूर्वी अल्पसंख्याक म्हणून अस्पृश्यांना, मुस्लिमांना आणि ख्रिश्चनांना, शिखांना हे आरक्षण लागू होतं। त्यांना ब्रिटिशाच्या काळापासून मुस्लिम आणि इंग्रजांना आरक्षण लागू होतं। मग ह्या सगळ्यांना अल्पसंख्याक आपण म्हणत होतो, परंतु संविधान सभेत बाबासाहेबांनी म्हटलं की आमची जी परिस्थिती आहे अनुसूचित जाती जमातीची ती ह्या अल्पसंख्यांपेक्षा अधिक खराब आहे, आम्हाला विशेष आरक्षणाची गरज आहे। मग एक अल्पसंख्याक समिती होती, त्या समितीमध्ये वल्लभभाई पटेल होते आणि त्यांनी दिलजमाई केली। त्यांनी ख्रिश्चनांनी आणि मुस्लिमांनी आम्हाला आरक्षण आता नको म्हणून सांगितलं, आम्ही आता मेन स्ट्रीममध्ये राहू आणि अनुसूचित जाती जमातीला आरक्षण देण्याचं ठरवलं। तो ठराव पास झाला। मग हे बायफर्केशन करासाठी जेव्हा हा मगाशी सांगितल्याप्रमाणे संविधान अनुसूचित जाती जमाती आदेश 1950 जो आला तर त्याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यासाठी हिंदू आणि शीख या दोन जातीच्याच लोकांना पात्रता दिली। सुरुवातीला हिंदूंना होती, मग पुढे चालून 1955ला 54ला होते शिखांना दिलं त्यांच्या मागणीनुसार। तो इतिहास वेगळा आहे। धर्मांतर केल्यानंतर बौद्ध झालेल्या लोकांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळत नव्हतं। इथल्या रिपब्लिकन चळवळीने आंदोलनं केली। 1960ला महाराष्ट्र सरकारने धर्मांतरित बौद्धांना आरक्षण दिलं, परंतु केंद्र सरकारचं आरक्षण मात्र धर्मांतरित बौद्धांना मिळत नव्हतं। ते 1990ला व्ही.पी. सिंगांनी दिलं। व्ही.पी. सिंगांनी आरक्षण देताना रामविलास पासवानांनी जे बिल सादर केलं त्यात असं म्हटलं आहे की धर्मांतरामुळे नवबौद्ध म्हणून जो एक गट तयार झाला त्या गटाला आरक्षणाची गरज आहे आणि म्हणून हे विधेयक पास करण्यात यावं। ते विधेयक पास झालं आणि बौद्धांना आरक्षण मिळालं। त्यावेळीची पार्लमेंटची चर्चा जर तुम्ही वाचाल तर पी. शिवशंकर हे त्यावेळी विरोधी पक्ष नेते होते काँग्रेसचे। त्यांनी म्हटले की जोपर्यंत तुम्ही हा बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा वर्ग शेड्यूलमध्ये येत नाही तोपर्यंत हे आरक्षण पूर्ण होत नाही, अन्यथा बौद्ध महार त्यांची तिकडली कुठल्या जातीचा उल्लेख केला अशा रीतीचा तो उल्लेख करावा लागेल। परंतु त्याला त्यावेळीच्या खासदारांनी, बीजेपीच्या खासदारांनी विरोध केला आणि त्यावेळी जे जनता दलाचं सरकार होतं ते बीजेपीच्या सपोर्टनी होतं। रामविलास पासवानांना घाई म्हणजे त्याला वाटलं की हे मंजूर होते की नाही, ते म्हणाले अभी जो है वो मंजूर कर लो, बाद में उसमें कुछ दुरुस्ती करना है तो कर लेंगे, परंतु ते काही झालं नाही। नंतर आज बौद्धांना आरक्षण मिळालं, परंतु त्याला त्या अनुसूचीमध्ये कन्व्हर्टेड बुद्धिस्ट शब्द नसल्यामुळे त्याला बौद्ध धर्म आणि जात महार द्यावं लागते। बाबासाहेबांचं एक वाक्य, अनेक वाक्य आहे की महार माग नावामध्ये काय आहे, ह्या नावाने तर तुम्हाला उकरी ड्रायव्हरची सुद्धा किंमत नाही, कुरुडूवाडीचं भाषण आहे। धर्मांतरच त्यासाठी केले। एकदा धर्मांतर केल्यानंतर महार राहिलो कुठे आपण? परंतु ही कायदेशीर अडचण असल्यामुळे आमच्या बऱ्याच मुलांना, लोकांना महार द्यावं लागतं। महाराष्ट्र सरकार एक धर्मांतरित बौद्ध म्हणून दाखला देते, ते केंद्र सरकार स्वीकार करत नाही। जेव्हा केंद्राच्या नोकरीमध्ये सिलेक्शन होतं त्यावेळी मुलांना ते महारचं सर्टिफिकेट, धर्मांतरित बौद्धाचं सर्टिफिकेट बदलवून महारचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं। कित्येक गावामध्ये ग्रामपंचायतच्या राखीव जागा राहिलेल्या नाहीत, कारण त्या गावच्या सर्व लोकांनी आपला धर्म बौद्ध सांगितला, जातही बौद्ध सांगितलं। त्यांची जनगणना ही अनुसूचित जातीमध्ये केल्या जात नाही। सूचीतली जात सांगितल्याशिवाय अनुसूचित जातीमध्ये त्याची गणना होत नाही, हा नियमच आहे। कारण अनुसूचित जाती कोणाला म्हणतात तर कलम 366 पोट कलम 24 नुसार संविधानामध्ये अनुसूचित जातीची व्याख्या दिलेली आहे। त्यात एखादी जात किंवा एखादा गट जो राष्ट्रपतीद्वारा अनुसूचीमध्ये दाखल केला आहे त्याला अनुसूचित जातीचं म्हणतात। आता हा
बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा वर्ग त्या सूचीमध्ये नाही आणि त्यामुळे त्या नावाला अनुसूचित जाती म्हणून ओळखले जाते. मग आता याला व्हाया मीडिया काय काढला आमच्या लोकांनी बऱ्याचशा की सरळ महारल्या व्हॉट्सअपवर लिहितात, महारल्या मलाही सांगतात वैद्य साहब एक पॉम्पलेट निकालो लोगों को महार लिखने को बोलो. हे तुमची सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट आहे. अरे जोपर्यंत तरतूद आहे तोपर्यंत लिहा, परंतु त्यात बदल होऊ शकतो. त्या सूचीमध्ये बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा क्लास तुम्ही का आणत नाही, त्याची मागणी का करत नाही. मी 2012 पासून लिहितो, माझं पुस्तक आहे, त्याची 4थी आवृत्ती निघाली. आता विविध नेत्यांना भेटलो मोठमोठ्या, कोणीही त्यावर लक्ष देत नाही, हो म्हणतात, काम करत नाही. साधी बाब आहे की, आणि काही लोकांचा तर असा गैरसमज आहे की शेड्यूल कास्टमध्ये ही बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट जर क्लास आला तर तो मग जात निर्माण होईल. त्यांना हे समजत नाही की शेड्यूल कास्टच्या व्याख्येतच वर्ग लिहिलेला आहे. एखादी जात किंवा एखादा वर्ग, कास्ट म्हणजे क्लास पण होतो. कित्येक न्यायालयाच्या जजमेंटमध्ये आम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला एक क्लास समजतो असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा 1990ला बौद्धांना आरक्षण दिलं, त्याचं एक एम आणि ऑब्जेक्ट असते बिलाचं, विधेयकाचं, त्याच्यामध्ये ग्रुप म्हटलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळे धर्मांतरित बौद्ध हा एक गट निर्माण झाला आणि त्यांना शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या उत्थानासाठी सवलतीची गरज आहे, म्हणून हे विधेयक सादर. त्याला जात म्हटलेलं आहे, जात होत नाही. रिझर्वेशनचा हेतू काय आहे, मी मगाच सांगितलं की सोशल इमेज डेव्हलप करणे. जेव्हा बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की राखीव आरक्षण हे समतेसाठी आहे, आणि आरक्षणवाद्यांनी समतेने म्हणजे त्यावेळी चित्रमय जगतच्या एका पत्रकारांनी बाबासाहेबांवर टीका केली होती की हे समता संघाचे अध्यक्ष आहे आणि हे आरक्षणाच्या गोष्टी करतात, वर्णव्यवस्था याच्यानं तयार होईल. त्यांनी म्हटलं की समतावाद्याचं ध्येय हे समतेनं वागणं नसून विषम समाजामध्ये विषमतेनं वागल्याशिवाय समता येणार नाही. मग त्यांनी एक जाडे भरडे अन्न जर रोग्याला दिले तर तो अजून रोगी होईल, म्हणून ते जाडे भरडे सुदृढाला द्यावं लागेल, अशा रीतीचे उदाहरण देऊन त्याला ते समजावून सांगितलं. तुम्ही सगळे सुशिक्षित आणि चळवळीत राहिलेले लोक आहात म्हणून फार हा विषय समजावून सांगण्याची गरज नाही. जे शाहू महाराजांनी घोड्याचं उदाहरण दिलेलं होतं ना, की वीक घोडे आणि स्ट्रॉंग घोडे यांना चणे खायला टाकले तर कोणते जाईल, म्हणजे हा त्या आरक्षणामागचा हेतू आहे. जर आरक्षणामुळे जातीवाद तयार झाला असता तर महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेबांसारखे समतेचे पाईक असलेले महापुरुष यांनी आरक्षणाचा पाठपुरावा केला असता का? आजकाल तर अशी म्हणजे एक उच्चभ्रू बौद्ध कुटुंब दिसतात काही लोक, ते म्हणतात शेड्यूल कास्ट म्हणजे छी 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 वाटते. अरे हा संविधानिक शब्द आहे आणि कास्ट हा इथलं वास्तव आहे. एखादी गोष्ट तुम्हाला प्रगती किंवा त्याला धरून योजना आखायची आहे तर एक मुद्दा लागेल ना. कास्ट हा मुद्दा का धरला आहे या महापुरुषांनी, ते वास्तव आहे. आणि जाती अंताची लढाई म्हणजे काय? जाती अंताची लढाई म्हणजे तुमच्या मनातली जातीयता नष्ट झाली पाहिजे. या देशातल्या जाती नष्ट होईल का? ब्राह्मणत्व सोडून देईल का? जाती राहतील पण त्याच्यामधल्या जातीयता नष्ट झाली पाहिजे. मग कशी होईल? जेव्हा तुमची प्रगती होईल, आमची प्रगती होईल, तेव्हा समोरचा माणूस सुधरेल, तेव्हा तुमच्याशी तो जातीय भावनेनी बाबासाहेब म्हणतात, इतरांच्या मनात असलेली अपमानाची भावना, आपल्याविषयी असलेली अपमानाची भावना जर कमी करायची असेल तर तुम्ही सरकारी नोकरीत गेलं पाहिजे. अर्थात सरकारी नोकऱ्या आहेत, खाजगी नोकऱ्या आहे, शिक्षण आहे, उद्योग आहे,
अशी सोशल इमेज जेव्हा डेव्हलप होईल त्यावेळी तो जातीवाद कमी होईल. ॲट्रॉसिटी ॲक्टनं कमी होणार आहे का नाही होणार? मग ही आयोधा दिलेली आहे. म्हणून काही जो हा आरक्षणाला विरोध करणारा आता नव्यानं वर्ग एक तयार होत आहे. काल परवा मी बहुजन सौरभला आर्टिकल वाचलं. बिचारतीबाई फार PhD झालेली होती. आमचं अभ्यासकांचं म्हणणं आहे की आता आरक्षण बंद व्हावं आणि आता याच्यामुळे जाती व्यवस्था बळकट होते. अरे वा वा म्हटलं. हा सिद्धांत समजून घ्यायला अभ्यास करावा लागतो. वरकरणी असं वाटू शकते, परंतु हेतू तसा नाही. तुम्ही सांगा, आपण लहान असताना जो जातीभेद बघितला, मी सुद्धा एका वर्धा जिल्ह्यातल्या खेड्यागावातला व्यक्ती आहे. आमच्या गावामध्ये अस्पृश्यांना चहाला बोलावल्यानंतर फुटक्या कपातून वेगळ्या ठिकाणी वेगळ्या कपातून चहा दिला जात होता. आज ती परिस्थिती बदलली. आज भेदाभेद, जातीय भेदाभेद नाही राहिला. कशाने झाला? अहो, ते सुधारले का लोक? ते लोक सुधारल्यामुळे नाही झालं. आम्ही प्रगती केली म्हणून झालं. हा मुद्दा आहे, हे समजून घेतलं पाहिजे. तर आमचे आदरणीय उबाळे साहेब आज आहेत. फार अभिमानाची बाब आहे. त्यांचा आमचा व्हॉट्सअपवर संपर्क व्हायचा, पण आज प्रत्यक्ष भेट झाली. तर अनुसूचीमध्ये बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा शब्द जर आला तर आपल्याला महार लिहायची गरज राहणार नाही. आणि बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हे जे नॉमिनिक्लेचर आहे हे मी केलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या घटनेमध्ये त्यांनी बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हे नॉमिनिक्लेचर टाकल्याने त्यांना विशेष सोयी सवलती राहतील त्यांच्या संस्थेमध्ये अशी तरतूद केली. आणि हा वर्ग बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा सूचीमध्ये टाकल्याने जात निर्माण होत नाही. कारण अनुसूचित जातीची व्याख्याच म्हणते की एखादी जात किंवा गटाला आरक्षण द्यायचं. आणि अनुसूचित जाती, आणि त्याचं स्पष्टीकरण बाबासाहेबांनी सुद्धा दिलं त्यावेळी 1936ला. त्यांनी एक आर्टिकल लिहिलं जनतेमध्ये की धर्मांतर केल्यामुळे आरक्षण जात नाही. त्यांनी त्यावेळी रामदासी शीख आणि आद धर्म, पंजाबचा आद धर्म, हे पूर्वीचे चर्मकार होते, त्यांचं उदाहरण दिलं. म्हटले ते पूर्वी चर्मकार होते, परंतु आता त्यांना आरक्षण दिलं जात आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टच्या नुसार. ते म्हटले शेड्यूल त्यावेळी 1935च्या कायद्यामध्ये शेड्यूल कास्टमध्ये हिंदूंच्या जाती असा उल्लेख केलेला नाही. व्हॅल्यूम 20 पेज 200ला आहे आर्टिकल आहे. 20 असेल किंवा 19, आय थिंक 20 आहे. तर ते फार त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. इव्हन धर्मांतरानंतर बाबासाहेब म्हणाले की तुम्ही आरक्षणाची चिंता करू नका, हे आरक्षण माझ्या पोटाच्या खिशात आहे. हे आरक्षण मीच मिळवून दिलं आणि ते परत तुम्हाला मिळवून देईल. परंतु बाबासाहेबांचं लवकरच महापरिनिर्वाण झालं आणि ते होऊ शकलं नाही. काही लोक अल्पसंख्याक आरक्षण मग घ्या म्हणून सांगतात. अरे अल्पसंख्याकला आरक्षण कुठं आहे? संविधानिक आरक्षण आहे का? अल्पसंख्याकांना ची जे संविधानात तरतूद केली ती बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांवर अत्याचार करू नये यासाठी एक सांस्कृतिक संरक्षण दिलेलं आहे. नंतरच्या काळात मग या सरकारने काही तात्पुरत्या योजना काढल्या, काही स्पर्धा परीक्षेमध्ये, काही स्कॉलरशिप वगैरे. संविधानिक आरक्षण नाही आहे. लोकांना हा पण म्हणजे हे समजत नाही. आणि जर बाबासाहेबांना धर्मांतरात नंतर आरक्षण नको असतं तर 1949ला जेव्हा काँग्रेसच्या लोकांनी म्हटलं की 10 वर्षासाठीच आरक्षण ठेवा, तेव्हा बाबासाहेबांनी त्याला प्रखर विरोध केला. राजकीय आरक्षणाला मुदत टाकू दिली, परंतु नोकऱ्यांच्या आणि शिक्षणाच्या आरक्षणाला मुदत टाकायची नाही. म्हणले मी जगाच्या वेशीवर टांगेल हे तुमचं कारस्थान. आणि ती तरतूद जेव्हा रद्द झाली तेव्हा जनता पाक्षिकामध्ये अस्पृश्यांचा महान विजय या नावाने ती बातमी छापली. मग यावरून तुम्ही हेतू लक्षात घ्या. ही गोष्ट केव्हाची? 49, 50, 56ला बाबासाहेब धर्मांतर करतात. ती कंटिन्यू ठेवा, त्याला मर्यादा टाकू नका. कारण हा विषय प्रगतीचा, अस्पृश्य म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या
उत्थानाशी निगडीत विषय आहे. तर मला असं वाटतं की माझा हा विषय आपणा सर्वांना समजला असेल. तुम्ही सुद्धा संघटनेच्या वतीनं साहेबांना एखादं निवेदन द्यावं, आम्ही सुद्धा देऊ. साहेबांनी मला मगाशीच आश्वासन दिले की बा हा विषय मांडा, आम्ही आमच्या लेवलला काहीतरी करू. आपण सर्वांनी माझं थोडं वाढलेलं भाषण ऐकून घेतलं. सोनवणे साहेबांनी मला आग्रहाने इथे निमंत्रित केलं. मी सोनवणे साहेबांचा, आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि संस्थेचा आभारी आहे. मी इथे थांबतो. सर्वांना माझा जय हिंद. याच्यासाठी काय